बार बार दिन ये आए. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. स्वामी समर्थ महाराज की जय. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही आज चाललो आहे अलिबागला. अलिबागमध्ये वायशेत म्हणून गाव आहे, तिकडे भजनाचा कॉल आला होता. तर बुवा बोलले आपल्या तिकडे जावं लागेल. तर आम्ही आज अलिबागला चाललो आहे. आम्ही 2 गाड्या केल्या होत्या, पण ह्या गाडीमध्ये मी, नितेश बुवा आणि करण होता. अभि बुवा पण येणार होते, पण अभि बुवा कामावरून खांदेश्वरला कामाला जातात ते. तर ते बोलले मी कामावरून सुटल्यानंतर मी तुमच्यासोबत येईन. तर आम्ही तसंच अभि बुवांना घ्यायला कळंबोलीला निघालो. मग पनवेल क्रॉस केला. तर ट्रॅफिक लागलं. ट्रॅफिकमध्ये पार वैतागून गेलो होतो. बुवा बुवांचे काय बोलताय? रिॲक्शन ऐकून घ्या. आता ट्रॅफिक मध्ये अडकल्यावर समजतं ना तुम्हाला काय चाललंय ते. ट्रॅफिक आता आहे ते, आता काय करणार. काल बुवाला नाव ठेवलं, बुवा लेट येतो. कोण? आम्ही कुठे नावं ठेवली तुम्हाला? नितीश बुवाने ठेवली. हो बघा, आता लपवतोय बघा, तोंड लपवतोय. नितीश बुवा काय नाही बोलला. तसंच मग आम्ही कळंबोलीला पोचलो. कळंबोलीला अभिबुवा बोलले की मी कळंबोली सर्कलला उभा आहे. बुवा बोलले 2 मिनिट थांबूया, त्यांची वाट बघूया. मग अभिबुवांची वाट बघितली. तेवढ्यात अभिबुवा आले. कळंबोली सर्कलला ते उभे होते. अभिबुवा आले, म्हटलं चला लवकर, कारण भरपूर लेट झालं होतं. तसंच मग आम्ही अलिबागमध्ये एंट्री केली. बघा, मुरुड जंजिरा फोर्ट, मुरुड बीच आणि काशीद बीच हे सरळ ॲरो दाखवतं. म्हणजे सरळ गेला तर तुम्हाला ते 3 लोकेशन भेटतील. आम्ही तसंच राईट घेतला आणि आमच्या जे भजन होतं ते वायशीत गावामध्ये होतं. आम्ही गावामध्ये एंट्री केली. तसंच मग गाडी बाजूला पार्क केली, गाडीतून उतरून घेतला आम्ही सगळ्यांनी. आणि तिकडे जो दुसऱ्या गाडीतून दुसरी मंडळ गेली, तिकडे सिद्धेश म्हणून होता आमचा पकवाज वादक, तो आम्हाला भेटला. मग आम्ही सगळेजण एकत्र झालो. तिथे सामान वगैरे काढलं गाडीतून सगळ्यांनी. आणि तसंच आम्ही देवीच्या इकडे मंडपात गेलो, कारण तिकडे तसेच मग आम्ही मंडपात बसलो. मंडपात बसल्यावर देवीचं जे रूप होतं ते बघण्यासारखं होतं. आम्ही लगेच देवीच्या पाया वगैरे पडलो. सगळ्यांनी चांगले आशीर्वाद घेतले. मग अभिबुवा बोलले की जरा पहिलं मीच भजन चालू करतो. तर अभिबुवांनी शायनिंग मारली. म्हटलं मी पण जरा शायनिंग मारतो. मी पण माईक घेतला आणि मी पण जरा गाणं गाण्याची ॲक्टिंग करायला लागलो. मग आम्ही लगेचच सामान वगैरे सेट करून घेतला. म्हणजे तबला पकवाज वगैरे लावायला जरा टाईम लागतो, कारण जो बाहेर स्पीकरच्या बाहेर जो आवाज जातो त्याला प्रॉपर आवाज गेला पाहिजे. जे बाहेरचे जे मंडळी ऐकणारे असतात, त्यामध्ये हा पोरगा विचारात पडला होता की कधी एकदा भजन चालू होतं आणि कधी मी एकदा टाळ वाजायला चालू करतो. तसंच मग आमचं भजन संपलं. मग या बाबांनी आमच्या पेटीला हार व बुवांच्या हातात श्रीफळ देऊन बुवांचा सत्कार केला व आमच्या पूर्ण भजन मंडळाचे आभार मानले आणि आमच्या भजन मंडळाचं कौतुक केलं. तसेच आमच्या बुवांचं पण कौतुक केलं, कारण की आमच्या बुवांचा जो आवाज आहे तो एकदम मंत्रमुग्ध करणारा असा आवाज आहे आणि तो ऐकावा का असं तुम्हाला वाटतं. त्यांनी मारुती पिताचा सांगितले आणि तुकारामाई गणपती त्या धर्तीवर तुम्ही एकी लावण्याच्या विचारांचा वध कसा झाला या बाबतीत वेगवेगळे त्यामध्ये आपली अत्यंत तसंच मग आम्ही तिकडे जेवण वगैरे करून घेतलं, कारण बुवांचे जे मित्र आहेत कामावरचे ते तिकडे त्यांचं घर आहे अलिबागला. मग त्यांच्या घरी आम्ही जेवलो वगैरे आणि बाहेर गरबा चालू होता म्हणून आम्ही गरबा बघायला बाहेर आलो. बघतो तर चिल्लर पार्टी लोकांचा भरपूर मोठा डान्स चालू होता. कारण पाऊस जास्त होता त्यामुळे तिकडे पण आय थिंक गरबा झाला नाही. मग ह्या चिल्लर पार्टी लोकांनी डान्स केला. एकदा हा डान्स बघून घ्या. मग तसंच आमचा परतीचा प्रवास चालू झाला. आम्ही घरी जायला निघालो, पण पाऊस भरपूरच पडत होता. अलिबागवरून मुंबईपर्यंत येईपर्यंत पूर्ण पाऊस होता. त्यामध्ये आमचा नितीश बुवांचा बड्डे पण होता. मग त्यांच्या शुभेच्छा दिल्या बड्डेला. बार बार दिन ये आए,
बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू नीतीश, हैप्पी बर्थडे टू यू भैया, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। सारा दिवस आज घाईचा, वाढदिवस आमच्या अशी मग मज्जा करत आमची अलिबागची ट्रिप संपली. मग आम्ही घरी निघालो. भेटू आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजच्यासाठी एवढंच. टाटा बाय बाय. सबस्क्राईब करा, फॉलो करा.